हरिओम. श्रावण कृष्ण षष्टी आदित्यवार. श्रावणातल्या 5 रविवारीसुद्धा सकाळी लवकर उठून भगवान सूर्यनारायण निघण्याच्या वेळेस भगवान सूर्यनारायणाची पूजा करणे आणि त्यांना अर्घ्य देणे हे सुद्धा श्रावणातलं एक खूप मोठं व्रत आहे. आणि काही भागामध्ये अनेक लोकांच्याकडं आजच्या दिवशी रोट करतात. पुरणाचे दिवस निघण्याच्या आत पुरणाचा स्वयंपाक करणे आणि तो संपूर्ण नैवेद्य भगवान सूर्यनारायणाला दाखवणे आणि दिवस संपण्याच्या आतमध्ये ती पूजा ते सगळं बोळून ते खाद्यपदार्थसुद्धा संपवणे. तर त्याला नारायणाचे किंवा रानूबाईचे रोट असं वेगवेगळ्या भागामध्ये वेगळं नाव आहे. तर असा आदित्यवार आणि पहा ज्याच्यानं आता तो श्रावण निघून गेलेला आहे, पण या श्रावणातल्या रविवारपासूनच मग अगदी रथसप्तमीपर्यंत भगवान सूर्यनारायणाचं 6 महिन्याचं जे व्रत असतं ते एक व्रत आहे. ते व्रत सुरू होतं. आजकालच्या पिढीसाठी म्हटलं तर मग तर खूपच अवघड व्रत आहे ते. म्हणजे सकाळी सूर्यनारायण निघण्याच्या आत उठणे, म्हणजे अगदी 5ला उठणे, वस्त्रासहित स्नान करणे, नदीवर किंवा बोरच्या पाणी आणून ताज्या पाण्यानं स्नान करणे आणि 7 सुताचा दोरा 7 सुताची गाठ पाडणे आणि दिवस निघण्याच्या आत सूर्यनारायण काढून त्यांची पूजा करणे, त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणे हे एक व्रत आहे भगवान सूर्यनारायणाचं. आरोग्य बुद्धी प्रदान करणारं किंवा अजून जे काय त्याचा नियम असेल तो. तर हे सांगूनही उपयोग नाही, कारण कोणी करूच शकत नाही. इथं भगवंत सांगत आहेत आपल्या भगवद्गीतेमध्ये की कठोर व्रत किंवा साधना केल्याशिवाय कोणाचीच प्राप्ती होत नाही, परंतु ती करण्याचीच शारीरिक क्षमता आपल्यामध्ये राहिलेली नाही किंवा मनाचा निग्रह नाही, तर ह्या गोष्टी कशा प्राप्त होणार. तर असो, एक सहज मला आठवलं, कारण की मी हे व्रत 3 वर्ष केलेलं आहे, 6 महिन्याचं भगवान सूर्यनारायणाचं व्रत. आणि बुद्धीत काहीतरी थोडाफार प्रकाश सूर्यनारायणाने माझ्या पाडलेला आहे. आणि म्हणून हे जे व्रत आहे त्याची मला आज सकाळी सहज आठवण झाली. मी आता कोणचंच व्रत करत नाही, पण दर रविवारी मात्र सकाळी सूर्यनारायण निघण्याच्या आत, रोज तर मी करतेच, परंतु सूर्य निघण्याच्या आत सूर्यनारायणाची पूजा करणे हा माझा एक आवडता छंद म्हणा. की तिकडून नारायण निघले की इकडून आपण पूजेचं ताट घेऊन उभा असावं आणि उगवला नारायण आधी आला माझ्या दारी, दही भाताची न्याहारी मग धुंडी पृथ्वी सारी. दही भात जरी आपण त्याला देऊ शकत नाही, परंतु मनानं तरी त्याची नित्य पूजा करू शकतो. आणि तेवढं मात्र मी आत्तापर्यंत पाळलेलं आहे, इथून पुढचं मला माहीत नाही. तर असो, असा आदित्यवार. आणि आजच्या दिवशी अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की परमपूज्य गुरुदेवांचा एक आपल्यावरच अतिशय सुंदर सत्संग आहे, मोह निशासे जागो. खरोखर कधीतरी एखाद्या वेळेस सकाळी जरा लवकर उठून हा पूर्ण सत्संग ऐका आणि मनाला विचार करा की खूप सांगणारे भेटतील. माझ्यासारखे छोटे मोठे लोक तर खूप भेटतील तुम्हाला जीवनामध्ये, परंतु गुरुदेवांसारखा हितैषी कोणीच भेटणार नाही. अगदी आपल्या संपूर्ण संसाराचं वर्णन, आपण कसं वागतो ते वर्णन, आणि सध्या आपण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जे सांगत आहेत अगदी तसंच्या तसं तेच वर्णन गुरुदेवांनी भगवान श्रीकृष्णाच्या पेक्षासुद्धा सोप्या भाषेत, कारण की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच गुरुदेव बनून आपल्यासमोर
तो सत्संग सांगत आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला अगदी हात जोडून पाया पडून विनंती करते मी की आपल्याला जर याच्यातून सुटायचं असेल तर गुरुदेवांचा हा मोहनिशा से जागो. कारण अजूनही इतके वर्ष जरी झाले तर माझ्यासहित आपण सगळे झोपलेलो आहोत. आणि म्हणून हा सत्संग प्रत्येकानं ऐका आणि माझ्यासहित थोडं तरी आपण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. एक जी ही आळसाची अज्ञानाची चादर आहे ती झटकून फेकून देऊ आपल्या अंगावरची आणि खरोखर गुरुदेव सांगतात त्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करू. नाहीतर गती काय आहे हे त्या सत्संगामध्येच गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. तुम्ही मोठे सिद्ध व्हाल, यक्ष व्हाल, किन्नर व्हाल, परंतु जर आत्मस्वरूपाला प्राप्त केलं नाही तर काही अर्थ राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा गुरुदेवांच्या चरणी वंदन करू आणि आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू. हरी ओम, हरी ओम, हरी भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा तोच आपला आत्मा बनून राहिलेला आहे आणि तोच परमात्मा माझे गुरुदेव होऊन तोच कृष्ण माझ्यासमोर आलेला आहे. त्या शिवस्वरूपी माझ्या गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू आणि आजच्या या सत्संगाला आपण सुरुवात करू. काल आपण पाहिलं होतं, कालच्या सत्संगामध्ये आपण 31वा श्लोक अर्धा पाहिलेला होता
की या साधना करत असताना अर्जुन या ठिकाणी साधकाच्या भूमिकेत आहे आणि भगवंत गुरुच्या भूमिकेत आहेत आणि भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, साधना करता करता मग साधक ज्यावेळेस शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण ही त्याची मनाची अवस्था आहे, त्याच्या शरीराची अवस्था नाही आहे. तर ब्राह्मण स्थितीपर्यंत ज्यावेळेस साधक येतो साधना करताना आणि शेवटी तो ब्रह्ममय होतो, म्हणजे तो पूर्णत्वाला प्राप्त होतो आणि मग तो ब्राह्मणही सुद्धा उरत नाही. सगळ्यात शेवटी जेव्हा तो ब्राह्मणसुद्धा राहत नाही त्यावेळेस त्याचं काय होतं किंवा त्या साधकाची स्थिती काय, त्याचं वर्णन अर्ध राहिलेलं होतं आपलं. तर अशा प्रकारे, आणि हे एका दिवसाचं काम नाही, याला अनेक दिवस लागतात. कितीतरी दिवस आपले साधनेमध्ये साधना करत असताना अनेक जन्मोजन्मीचे आपले पापं जे असतात ते नष्ट होत जसे जसे चालतात तसं तसं अंतःकरण आपलं शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये हळूहळू दैवी शक्ती, त्या दैवी संपदा स्थिर व्हायला लागतात. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये संसार, मुलं, बाळं कोणीही आपल्या मनानं जर घेतलं तर आपल्याला अडवू शकत नाही. पण जोपर्यंत आपण आपल्या मनात घेत नाही तोपर्यंत हे सगळं सांगणं व्यर्थ आहे. जेव्हा अनेक कारणं, जसं मी काही कारण सांगत असेल तर गुरुदेव हसत असतील की हे सगळं मनाचे खेळ आहेत आणि ह्या सगळ्या खरंच मोह आहे संसाराचा आणि ह्या सगळ्या वासना आहेत. आज खरं म्हणजे मी ते संपूर्ण तो सत्संग ऐकला, मोहनिशा से जागो, आणि खूप आपल्याला आपल्या स्थितीवरच वाईट वाटतं, आपण काय करतो आहोत. तर आणि गुरुदेव काय सांगत आहेत. तर असो, विदेही नगरीचा राजा जनक याच्या दरबारामध्ये महर्षी याज्ञवल्क यांनी चाक्रायन, उबस्ती, कहोल, आरुणी, उद्दालक व गार्गी यांच्या प्रश्नांचे समाधान करताना सांगितले की ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण असतो. वर्णानाम ब्राह्मणो नाहम. जो ब्राह्मण कुळात जन्माला आला परंतु ज्याचं आचरण ब्राह्मणासारखं नसेल तर तो ब्राह्मण नाही. तर जो याप्रमाणे हळूहळू पायरी चढत चढत ब्रह्मत्वाला प्राप्त होईल तोच ब्राह्मण होय. लोक, परलोक व समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार चालत असतो. जे जे काय काय दिसत असेल चल अचल या जगामध्ये, त्यांच्यामध्ये फक्त त्या परमात्म्याचा अधिकार आहे. म्हणजे आत्मा बनून तो परमात्मा त्यांच्या अंतरंगात राहतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अंतरिक्ष, आकाश एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे. पहा, खूप लक्ष देऊन आणि खूप अगदी सावधानीनं ऐका की सूर्य, चंद्र, अग्नी, तारा, नक्षत्र, लोक हे जे काय डोळ्यानं दिसतं, पृथ्वी, जल, वायू, आकाश यांच्यामध्ये फक्त आणि फक्त केवळ एक तो आत्मा व्यापून उरलेला आहे. हा तुमचा आत्मा अंतर्यामी अमृतमय आहे, अमर आहे, तो अक्षर आहे व त्याच्याहून भिन्न असणारे सर्व नाशवंत आहे. या मृत्यूलोकामध्ये राहणाऱ्या कोणत्याही साधकाने या अक्षर आत्म्याला न जाणता, पहा, या खूप खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. गुरुदेवांनी तर 1,000,000 वेळेस आपल्याला सांगितलेले आहे. मी मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मला तर वास्तविक पाहता हे ज्ञान सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे, परंतु एक तुमच्यासोबत माझं अभ्यास होतो आणि म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न करते की या ठिकाणी काय सांगतात की कोणताही साधक कोणत्याही धर्म, मत, पंथ, संप्रदायाचा असो, जर त्याने या अक्षर आत्म्याला जाणले नाही तर त्यानं कितीही हवन केले, त्यानं कितीही तप केलं, त्यानं हजारो वर्ष यज्ञ कर्म केले तरी ते सर्व कर्म व्यर्थ आहे. सर्व कर्म व्यर्थ आहे जर त्यानं आणि हेच वसिष्ठ
भगवंताचं उदाहरण देऊन गुरुदेवांनी मोहनिशासे जागो याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. या अक्षर तत्वाला न जाणता जो कोणी मरतो तो अत्यंत दयनीय आहे, कृपण आहे. आणि जो या अक्षराचे ज्ञान प्राप्त करून घेतो आणि मग मरतो म्हणजे देह सोडतो, तो खरा ब्राह्मण आहे. मग तो कोणत्याही वर्णामध्ये जन्माला येऊ, तो शूद्र असो, तो वैश्य असो, तो क्षत्रिय असो का तो ब्राह्मण कुळामध्ये त्यानं जन्म घेतलेला असो, मग हे जर त्यानं केलेलं असेल तर तो शूद्र असला तरी तो ब्राह्मण आहे. येथे अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक आहे. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा श्रेयस्कर कल्याणकारी मार्गच नाही. मग क्षत्रिय म्हणजे काय? तर प्रथमतः जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे समजले जाते आणि जातीनुसार वर्ग पाडल्या जातात. परंतु जर याला 4 वर्ण असं म्हणतात, परंतु हे बरोबर नाही. काय सांगतात? हे बरोबर नाही. शास्त्रकारांनी स्वतः क्षत्रिय म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय हे सांगितलेलं आहे की जे जातीनं वर्ण ठरवले गेले ते या ठिकाणी नाही, तर तुमच्या गुणानुसार हे वर्ण ठरवल्या जातात. परंतु कालांतरानं काही लोकांनी त्याला जातीवर नेऊन सोडलं आणि आजतागायत तेच सुरू आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी फक्त क्षत्रियाचं नाव घेतलं. मग 18व्या अध्यायापर्यंत वर्ण म्हणजे नेमके काय या ठिकाणी फक्त क्षत्रिय सांगितला, परंतु नेमके वर्ण म्हणजे समाधानकारक उत्तर शेवटी 18व्या अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे. या वर्णामध्ये कसं परिवर्तन होत चालतं, तुम्ही जशी जशी साधना करता तसं तसं. दुसऱ्याचा अनुभव मला माहिती नाही, मला याच्याबद्दल अजिबात काही ज्ञान नव्हतं. मी माझा स्वतःचाच अनुभव सांगते. पण की मी आत्ताच तुम्हाला रविवारचं उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस मी या मार्गामध्ये आले आणि मी जोपर्यंत गुरुदेवांची दीक्षा घेतली नव्हती तोपर्यंत हे सगळे म्हणजे ज्यावेळेस मी संपूर्णपणे अगदी तन मन धनानं 4 महिने चातुर्मासात रोजचा अभिषेक केला, रोजचा बेलाचा पुडा व्हायला, अगदी सकाळी दिवस निघण्याच्या आत हे सगळं केलं. महादेवाला सुद्धा गेले मंदिरामध्ये. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस मी हे सगळं करत होते, माझी त्यावेळेसची जर पूजा करण्याची पद्धती तुम्ही पाहिली असती, याला एकच साक्षीदार आहे फक्त सांगायचं म्हणजे, आणि ते म्हणजे उषाताई टेकाळे. त्यांनी एक दिवस सकाळी अगदी 5 वाजता माझ्या घरी आल्या होत्या त्या, आणि ती पूजा त्यांनी माझी पाहिली होती की पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तुम्ही भावविभोर होऊन मंत्र म्हणता आणि देवाची पूजा करता, त्यावेळेस तो परमात्मा तुम्हाला प्रसन्न होतो. आणि खरोखर मी त्यावेळेस शूद्र होते. आणि जेव्हा मी हे असे 16 सोमवाराचं व्रत, मंगळवारचं व्रत, बुधवारचं पांढरे बुधवार, मग केशरी गुरुवार, मग महालक्ष्मीचे शुक्रवार केले, शनिवार केले, रविवार केले, हे व्रत जेव्हा मी करायला लागले, कारण देवाणघेवाण मी करत होते त्यावेळेस देवाशी आणि माझ्या शरीरावर ताबा मिळवण्यासाठी मी झुंजत होते. आणि त्यावेळेस मी वैश्य होते म्हणजे मी व्यापार करत होते की मी हे सगळं हे व्रत, वैकल्य, जप, तप मी तुझ्यासाठी करते, पण तू प्रकट हो माझ्यासमोर. आणि नेमके माझे सगळे व्रत, वैकल्य हे सगळे झाले. आणि गुरुदेवांची दीक्षा अगदी सगळ्यात शेवटी मी प्रदोष केले आणि 11व्या प्रदोषाला गुरुदेव मला प्राप्त झाले. आणि मग मी अंतरंगात जसं अर्जुन युद्ध करतोय तसं युद्ध करायला शिकले आणि तेव्हा मी खरोखर क्षत्रिय झाले. आणि आज मी तुमच्यासमोर बसलेली आहे. मी अजून पूर्ण ब्राह्मण झालेली नाही आहे, परंतु काही तुम्हाला देण्याचा अधिकार मला गुरुदेवांनी प्राप्त करून दिला. मी अजून ब्रह्मविद वरेण्य होण्याची बाकी आहे आणि त्या मार्गावर मी चालत आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, गुरुदेवांची कृपा कधी ना कधी माझ्यावर होईल आणि मी ब्राह्मणही राहणार नाही मग, आणि जे काय तो मार्ग सांगितलेला असेल, ते पद असेल, तेही राहणार नाही. आणि त्यावेळेस खरी या देहाची पूर्तता होईल असं मला वाटतं. तर असो, ह्या स्वतःच्या माझ्या शरीराच्या 4 वर्णाच्या पूर्ण स्टेप आहेत आणि मी त्याच्यातून गेलेली आहे.
तर भगवान श्रीकृष्ण सांगतात या ठिकाणी की समाधारण या वर्णामध्ये परिवर्तन होत जातं आणि ते 18व्या अध्यायापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की चातुर्वर्ण्यमया सृष्टम, 4 वर्णाची सृष्टी मी निर्माण केली. म्हणजे सर्व लोकांना मी 4 वर्णात विभागला असं तुम्ही समजता का? तर भगवान म्हणतात की तसं नाही. गुण कर्म विभागशः, तुमच्यात जसे जसे गुण आले, तुम्ही जसं जसं कर्म करता तसे तसे मी त्याचे विभाग पाडले. गुणांच्या माध्यमातून कर्माची मी 4 भागात विभागणी केली आणि ज्या भागाची मी विभागणी केली ते कर्म म्हणजे काय ते तुम्ही पहा, ते पाहणं आवश्यक आहे. गुण परिवर्तनशील आहेत, हे गुण तुम्हाला बदलले पाहिजे. मी कालच तुम्हाला सांगितलं की मी अतिशय तमोगुणी हा माझा मूळ स्वभावता गुण आहे आणि त्या गुणानुसारच माझी देवता आहे, माझं इष्ट दैवत आहे, माझं आराध्य दैवत आहे. आणि तो गुण माझा उफाळून येतो अगदी कोणत्याही अवस्थेत असले तरी. तर तो माझा मूळ स्वभाव धर्म आहे. तर गुरुदेव या ठिकाणी सांगतात की गुण परिवर्तनशील आहेत, परंतु उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजसमध्ये म्हणजे शूद्र असतो तेव्हा तमोगुणी असतो, आणि वैश्य असतो तेव्हा रजोगुणी असतो, क्षत्रिय असतो तेव्हा तो मिश्रित सत्व आणि मिश्रित रजो असतो, आणि ब्राह्मण होतो तेव्हा तो शुद्ध सत्वगुणी असतो. तर उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो व शेवटी साधक हा स्वभावाने आणि त्या ठिकाणी गुणाने ब्राह्मण बनतो. त्यावेळा ब्रह्ममध्ये प्रवेश मिळवून देणारी योग्यता, ब्रह्म झाला नाही पण ब्रह्ममध्ये प्रवेश मिळवून देणारी योग्यता त्या साधकामध्ये असते. वर्णसंबंधी प्रश्नाला येथे आरंभ होतो आणि इथून आता वर्ण म्हणजे काय, चातुर्वर्ण. तर त्याची सृष्टी चातुर्वर्णम मया सृष्टम, त्याची सृष्टी कशी निर्माण होते आपल्या शरीरामध्ये, आणि त्या वर्णसंबंधी प्रश्नाला आता या श्लोकापासून आरंभ होत आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये हा वर्णाचा जेव्हा अर्जुनाला पूर्णत्व प्राप्त होईल तेव्हा हा वर्णसंबंधी प्रश्न संपूर्ण होईल. भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे किंवा त्यांचं मत असं आहे की श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मास्त्वनुष्ठितात, स्वभावतः उत्पन्न झालेल्या धर्मप्रवृत्तीची क्षमता ज्या स्तरावरील असेल, स्वभावतः, दुसऱ्यानं सांगून म्हणून नाही, स्वभावतः एखाद्या वेळेस मग तुम्हाला गुरुच्या संपर्कात येऊन, एखाद्या चांगल्या सत्शील व्यक्तीच्या संपर्कात येऊन स्वभावतः उत्पन्न झालेल्या धर्मप्रवृत्तीची क्षमता, तुम्ही मग त्यावेळेस कोणत्याही स्तरावर असाल कदाचित, तर ती भलेही गुणरहित शूद्र श्रेणीचे असाल, म्हणजे तुम्ही क्षुद्र असाल पहिल्या पायरीवर, परंतु तरीसुद्धा तुमच्यासाठी ते कल्याणकारी आहे. कारण की मग तुम्ही एक 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 पायरी चढत त्या ठिकाणी त्या परमात्म्याकडं जाल आणि हे सगळं सुटून जाईल तुमचं एक दिवस. कारण आपण क्रमशः तेथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करत असतो. म्हणून आज तुम्ही क्षुद्र पायरीवर असाल तर स्वतःला दुःखी मानून घेऊ नका, पण शूद्रावरून का होईना पण निदान त्या ठिकाणून तुम्ही त्या मार्गाकडं चालण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या तुम्ही आज जर क्षुद्र असाल, पूजा करत असाल, तर ती मनोभावे करा. आपलं काय करतो, पूजाही करायची आहे, पाठही करायचा आहे, जपही करायचा, आणि हे सगळं विशेष म्हणजे एक आजकालच्या पिढीचं पाहते मी की दिवस निघल्यावर करायचं आहे, पुन्हा दिवस निघायच्या आत नाही करायचं आहे. तर हे कसं साध्य होणार, हे सगळं करायचं आहे आणि मग याच्यातही लक्ष नाही, त्याच्यातही लक्ष नाही, त्याच्यातही लक्ष नाही, करतो तर 1-2 तास झाले ते बसलेलं आहे देवाच्या पुढं, पण साध्य काहीच होत नाही. त्याच्यामुळं पूजा करत असाल तर तन मन धनानं पूजाच करा. व्रत करत असाल तर तन मन धनानं व्रतच करा. असं करा की प्रत्यक्षात ईश्वर तुम्हाला मग प्रसन्न झाला पाहिजे. काय अनुभव सांगावे मी तुम्हाला. मी जेव्हा हे रविवार केले ना, खरोखर साक्षात भगवान सूर्यनारायणानं त्यावेळेस मला त्याचे खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत. ते मी शब्दानं वर्णन करू शकत नाही. किंवा मी ज्यावेळेस ग्रंथ वाचन केलं तर साक्षात परमात्म्यानं माझ्या अवतीभोवती राहून मला त्याच्या अनुभूती करून दिलेल्या आहेत.
की तो एक खूप वेगळा विषय आहे. आणि म्हणून करत असताना इतकं तनमन धनानं करा. मग तुम्ही शूद्र आहे ना, शूद्र म्हणजे बाई अंगानं नाही, तुम्ही वर्णानं नाही तर कर्मानं शूद्र आहे ना. तर देवपूजा करणे ही शूद्राची पहिली पायरी आहे. याच्यातून संत एकनाथ महाराज तरुण, संत नामदेव तरुण गेले, अशी पूजा केली की साक्षात देवाला नैवेद्य खाणे भाग पडले. संत मीराबाई तरुण गेल्या, मग त्या पूजेला कमी कसं लेखता येईल? ते कमी नाही, पण पूजाही करायची, पाठही करायचा, जपही करायचा, ध्यानही करायचं, आणि हे सगळं दिवस निघल्यावर आणि त्या वेळेच्या आत करायचं, हे शक्य नाही. म्हणून अर्जुना, गुणरहित क्षुद्र श्रेणीची ही साधना असेल, परंतु ती तुझ्यासाठी परम कल्याणकारी असेल, कारण तुझ्या उत्थानाची ती सुरुवात होऊन त्या ठिकाणी सुरुवात होईल. आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्याने साधक नष्ट होऊन जातो. म्हणून कोणाची नक्कल करू नका. नक्कल केल्यानं शक्कल बिघडते, त्यानं काय काय पापड बेललेले असतात तुम्हाला काही माहीत नसतं. तुम्हाला हे सगळं सोपं वाटतं ना. म्हणून नक्कल करू नका. आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्याने आपली साधना नष्ट होते, साधक नष्ट होतो. इथं अर्जुन क्षत्रिय वर्गातला साधक आहे, म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, अर्जुना, अरे तुझा स्वभाव धर्म व स्वभावानुरूप तुझी योग्यता आणि युद्धामध्ये प्रवृत्त होणारी तुझी क्षमता पाहून असे वाटते की तू वृथा भय बाळगू नयेस. क्षत्रियाला याच्या इतका दुसरा, म्हणजे युद्ध करणे याच्या इतका दुसरा परम कल्याणकारी श्रेयस्कर कर्म आणि मार्ग दुसरा कोणताही नाही. याच विषयावर प्रकाश टाकताना भगवान योगेश्वर श्रीकृष्ण पुढं म्हणतात, आणि तो 32वा श्लोक आहे. आपला वेळ संपलेला आहे. भगवान श्रीकृष्ण पुढं काय म्हणतात ते उद्याच्या परमपवित्र शेवटचा सोमवार कमीत कमी हात जोडून विनंती करते. पूजा का होईना, पण उद्या सकाळी जरा लवकर 4 वाजता उठा, सगळे बाजूला टाका, स्नान करा, भगवान शिवाची बेल जर वाहत असेल तर करून पहा. उद्याच्या दिवशी दिवस निघण्याच्या आत साधना करा, ओंकारचं गुंजन करा, बेल वाहा, आणि किती सुंदर वाटतं ते. मग मला उद्या सांगा. मॅडम मला नेहमी म्हणतात की तुम्ही दिवस वेळ टळून गेल्यावर सांगता, म्हणून आजच सांगते. करून पहा उद्याच्या दिवस तरी, कदाचित तुमचं भाग्य उजळेल आणि परमात्मा तुमच्या हृदयात विराजमान होईल. गुरुदेवांची कोटी कोटी कृपा तुमच्यावर होईल. असो, या ठिकाणी आजच्या सत्संगाला पूर्णविराम देते. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम हरिओम हरिओम.